नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शिरूर ताजबंद येथे महादेव कोळी समाजाच्या वतीने करण्यात आले जलसमाधी आंदोलनात महिला पुरुष मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग। 4 जणांना करण्यात आले रुग्णालयात दाखल। 1 जणाचा विद्युत खांबावर चढण्याचा प्रयत्न। मराठवाड्यातून हातात भाकर घेऊन आले होते आंदोलक। ओट कोळ्या जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी घोषणा देत मराठवाड्यातील सबंध महादेव कोळी समाजाला महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे। त्याचबरोबर यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची वैधताही जात पडताळणी समिती करून देण्यात यावी। त्यात अडथळे आणण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी आज शिरूर ताजबंद येथे लातूर नांदेड रोडवर असलेल्या तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते। या जलसमाधी आंदोलनात समाजाचे विविध नेते कार्यकर्ते स्त्री पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अतिशय आक्रमक पद्धतीने पवित्रा घेत समाज बांधव तलावातील पाण्यात उतरल्याने पोलिसांची व प्रशासनाची मोठी तारेवरची कसरत करत त्यांना आवर्तण्यासाठी आणि जलसमाधीपासून प्रवृत्त करण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला। यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी या समाजाच्या आंदोलनाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारून त्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल व शासनाला या आंदोलनाविषयी कळवण्यात येईल अशी हमी त्यांनी यावेळी दिलेली आहे। यावेळी समाजाच्या विविध नेत्यांनी व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे। यात माजी आमदार बबुराव खंदाळे, माजी आमदार विनायकराव पाटील आणि विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येऊन या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर समाजातील विविध पक्ष संघटनांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते। त्याचबरोबर हातावर भाकर घेऊन विविध गावातून सबंध मराठवाड्यातून आलेले आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचे हे आंदोलन एका अर्थाने प्रशासनाने गंभीरपणे घेण्याची गरज असल्याचे या आंदोलनातून स्पष्टपणाने दिशानिर्देशित होत आहे। धन्यवाद।